नशामुक्ती निर्धार पदयात्रा उत्साहात संपन्न. नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगलीसाठी सांगलीकरांचे एकत्रित पाऊल. दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हेच केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावणे व भावी पिढी सुरक्षित ठेवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सांगलीकर नागरिकाने एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया व अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया हा संकल्प करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्ती निर्धार पदयात्रेच्या सांगतेनंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगे, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संचिता महापात्र, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते. कल्पद्रुम मैदान ते पोलीस मुख्यालय यामार्गे काढण्यात आलेली पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, विद्यार्थी, युवक, युवती, महिला, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.